नमस्कार मित्रांनो, आपलं सरळ व्याज चॅप्टर झालं होतं. आता आपण पुढचं टॉपिक म्हणजे चक्रवाढ व्याज हा चॅप्टर चालू करूया. आता मेन फरक काय सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मध्ये तो आपण समजण्याचा प्रयत्न करू. एकदा तुम्हाला फरक समजून गेला तर कोणतंच उदाहरण तुम्हाला अवघड जाणार नाही. बघू आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यातला मूळ फरक. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातला मूळ फरक बघू आपण. एक उदाहरण सांगतो मी. समजा ए या माणसाने बी या माणसाला पैसे दिले. ए या माणसाने बी या माणसाला पैसे दिले 500 रुपये. किती रुपये? 500 रुपये त्याने पैसे दिले म्हणजे मुद्दल. 10% व्याजदराने पैसे देतोय तो. 10% व्याजदराने पैसे देतोय एका वर्षासाठी. एका वर्षासाठी. आता बी 1 वर्ष ते पैसे वापरेल आणि एका वर्षानंतर ते पैसे परत करेल. तर तो किती पैसे परत करेल बघा. तो ती मुद्दल परत करेल. 500 रुपये त्याने घेतले होते का नाही, ते 500 तर परत करेल आणि 10% जे व्याज झालंय ते सुद्धा त्याला परत करावं लागेल. मग 500 चे 10% किती होता? 50 रुपये. म्हणजे तो 50 रुपये सुद्धा परत करेल. म्हणजे टोटल तो 550 रुपये परत करणार आहे. समजलं? 500 रुपये ती मुद्दल आणि 50 रुपये ते व्याज तो परत करणार आहे. आता समजा आपण उदाहरण थोडंसं बदलवलं. आता आपण काय केलं, बीने ते पैसे 2 वर्ष वापरले असं आपण समजू. बीने 2 वर्ष ते पैसे वापरले असं ते आपण समजू. मग 2 वर्षानंतर बी किती पैसे परत करेल बघा. 500 रुपये तो परत करणार आहे. 500 रुपये तो परत करणार आहे. पहिल्या वर्षाचं व्याज किती होतं? 50 रुपये होतं का नाही. 500 रुपये तो परत करणार आहे. पहिल्या वर्षाचं व्याज 50 रुपये आणि दुसऱ्या वर्षाचं व्याज किती? दुसऱ्या वर्षाला आपण 10% दर चालू आहे का नाही, बरोबर. मुद्दलाला 10% म्हणजे 500 ला 10%. दुसऱ्या वर्षी सुद्धा किती व्याज येणार आहे? 50 रुपये व्याज येणार आहे. म्हणजे 2 वर्षानंतर तो 600 रुपये परत करेल. 2 वर्षानंतर तो 600 रुपये परत करेल. 500 रुपये मुद्दल, पहिल्या वर्षाचं व्याज 50 रुपये, दुसऱ्या वर्षाचं व्याज 50 रुपये, असे तो 600 रुपये परत करणार आहे. मी तुम्हाला सरळ व्याज चॅप्टरच्या स्टार्टिंगला एक कन्सेप्ट सांगितली होती की सरळ व्याज दरवर्षी सारखं असतं, बरोबर. सरळ व्याज दरवर्षी सारखं असतं. दिसतंय का? पहिल्या वर्षी पण 50, दुसऱ्या वर्षी पण 50, अशी कन्सेप्ट मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितली होती. आता आपण चक्रवाढ व्याज म्हणजे काय ते बघू. हेच उदाहरण बघू. समजा ए ने बी ला पैसे दिले. ए ने बी ला पैसे दिले 500 रुपये. ए ने बी ला 500 रुपये उधार दिले. किती टक्के दराने? 10% दराने. किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी. किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी. मात्र ह्या वेळेस ए काय म्हटला, मी तुला 10% पैसे देतोय पण चक्रवाढ व्याजदर मी लावेल. काय बोलला तो? चक्रवाढ व्याजदर मी लावेल असं तो बोलला. म्हणजे नेमकं काय झालं बघा. आता बी 2 वर्षानंतर किती पैसे परत करेल बघा. पहिल्या वर्षी 10% व्याजदर आहे. म्हणजे किती? 500 चे 10%. पहिल्या वर्षाचं व्याज किती आलं? 50 रुपये. पहिल्या वर्षाचं व्याज किती आलं? 50 रुपये. आता दुसऱ्या वर्षी 500 रुपयावर 10% लागणार नाही. काय? दुसऱ्या वर्षी 500 रुपयावर 10% लागणार नाही. तर हे 500 रुपये होतील आणि हे 50 रुपये परत जे एका वर्षाचं व्याज होऊन गेलंय ते म्हणजे किती झाले? 550 झाले का नाही. बघा, ए ने बी ला किती पैसे दिले होते? 500 रुपये दिले होते. बी ने 1 वर्ष वापरले. आता बी वर किती पैसे होऊन गेले? 500 रुपये घेतलेले आणि त्याचं व्याज 50 रुपये. म्हणजे बी कडे एकूण किती पैसे होऊन गेले? 550 रुपये झाले का नाही. मग दुसऱ्या वर्षी या 550च्या 10% व्याज येईल. दुसऱ्या वर्षी या 550च्या 10% व्याज येईल. मग दुसऱ्या वर्षाचं व्याज किती होईल बघा. 550चे 10% म्हणजे किती? 55 रुपये. म्हणजे किती? 55 रुपये, बरोबर ना. 550चे 10% किती होता? 55 रुपये. आता 2 वर्षाचे पैसे संपले. आता बी किती पैसे परत करेल बघा. बी 500 रुपये परत करेल जे त्याने घेतले होते ते. पहिल्या वर्षाचं व्याज किती होतं? 50 रुपये. ते परत करेल आणि दुसऱ्या वर्षाचं व्याज किती? 55 रुपये ते परत करेल. म्हणजे टोटल तो 605 रुपये परत करेल. हे झालं चक्रवाढ व्याजदर. आता तुम्हाला मेन फरक सांगतो मी काय आहे. सरळ व्याज मध्ये म्हणजे या साईडला सरळ व्याज मध्ये नेहमी फक्त मुद्दलावरच व्याज लागतं. फक्त मुद्दलावरच व्याज लागतं. मुद्दल याच्यावरच व्याज लागतं. बघा, पहिल्या वर्षी पण 50 रुपये व्याजदर होता,
दुसऱ्या वर्षी सुद्धा 50 रुपयेच व्याज दर होता. सॉरी, दुसऱ्या वर्षी पण 50 रुपयेच व्याज होतं, कारण ते फक्त 500 रुपये मुद्दलावरच लागलं होतं. सरळ व्याज मध्ये फक्त मुद्दलावरच व्याज लागतं. आता इकडे बघा, इकडे 500 रुपये मुद्दल आहे का नाही, तिच्यावर पहिल्या वर्षी व्याज किती आलं? 50 रुपये. मात्र दुसऱ्या वर्षी या 500 रुपयाचे 50, या 500 रुपयाचं व्याज किती? 50 रुपये. आणि या व्याजाचं म्हणजे 50 रुपयाचं व्याज किती? 5 रुपये. असे टोटल 55 रुपये व्याज आला आहे. म्हणजे चक्रवाढ व्याज मध्ये व्याजावर व्याज लागतं. चक्रवाढ व्याज मध्ये या व्याजावर सुद्धा व्याज लागतं आहे. समजलं? हा मेन फरक होता. सरळ व्याज मध्ये फक्त मुद्दलावर व्याज लागतं, तर चक्रवाढ व्याज मध्ये मुद्दलावर तर लागतच व्याज, पण जी व्याज झालंय त्या व्याजावर सुद्धा व्याज लागतं. हा मेन फरक आहे. समजलं असेल तुम्हाला काय सांगायचंय मला, बरोबर? आता मी 2 गोष्टी सांगतो, ते लक्षात राहू द्या. बघा, सरळ व्याज दरवर्षी सारखं राहतं. दिसतंय का? सरळ व्याज दरवर्षी सारखं राहतं. मात्र चक्रवाढ व्याज दरवर्षी सारखं राहत नाही. पहिल्या वर्षी 50 होतं, दुसऱ्या वर्षी 55 गेलं. समजलं? म्हणजे सरळ व्याज दरवर्षी सारखं राहील, चक्रवाढ व्याज दरवर्षी सारखं राहणार नाही. दुसरं, चक्रवाढ व्याज बघा, चक्रवाढ व्याजने जर पैसे दिले आपण, तर पहिल्या वर्षी किती व्याज होतं? जितका व्याज सरळ व्याजाने पहिल्या वर्षी होतं तितकंच, बरोबर ना? कारण पहिल्या वर्षी तर रक्कम तेवढीच राहणार आहे का नाही, जी मुद्दल दिली ती. म्हणजे चक्रवाढ व्याजाने जरी पैसे दिले तरी पहिल्या वर्षी व्याज तेवढंच येणार आहे, आणि सरळ व्याजाने जरी पैसे दिले तरी पहिल्या वर्षी व्याज तेवढंच येणार आहे. दिसतंय का? इकडे पण 50, इकडे पण 50. म्हणजे पहिल्या वर्षी व्याज सारखंच येईल. तुम्ही चक्रवाढ व्याजने पैसे द्या किंवा सरळ व्याजने पैसे द्या, ही दुसरी गोष्ट महत्वाची होती. इतकं तुम्हाला समजलं असेल, बरोबर? चक्रवाढ व्याज मध्ये दरवर्षी व्याज बदलतं, सरळ व्याज मध्ये दरवर्षी व्याज सारखं राहतं. इथे फक्त मुद्दलावर पैसे लागतात, इथे मुद्दल आणि व्याज या दोघांवर व्याज लागतं, बरोबर? आणि पहिल्या वर्षी सरळ व्याजने पण सारखंच व्याज येतं आणि चक्रवाढ व्याजने पण सारखंच व्याज येतं. हे एवढं महत्वाचं होतं. इथे तुमचा मेन डिफरन्स तुम्हाला क्लिअर झाला असेल. आता आपण उदाहरणाकडे सुरुवात करूया. बघू आपण पहिलं उदाहरण. पहिलं उदाहरण बघू. दशादशे 10% दराने 5,000 रुपयांचे 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती? चक्रवाढ व्याज किती? बरोबर, बघू आपण. दशादशे 10% दराने 5,000 रुपयाचे 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती? बघा, पहिल्या वर्षात बघू आपण, फर्स्ट इयरचं. 5,000 रुपयाचे 10%, 5,000 रुपयाचे 10% किती होता? तुम्हाला 10% काढण्याची पद्धत सांगितली मी. शेवटच्या शून्याच्या इकडे, शेवटच्या अंकाच्या इकडे पॉईंट देऊन टाकायचा, म्हणजे किती? 500 रुपये, बरोबर ना? व्याज पहिल्या वर्षी व्याज किती झालं? 500 रुपये झालं, बरोबर? टोटल रक्कम किती होऊन गेली मग आता? 5,000 आणि 500 म्हणजे किती? 5,500 रुपये. 5,500 रुपये. आता दुसऱ्या वर्षीचं व्याज किती होईल? दुसऱ्या वर्षी नुसतं 5,000 वर व्याज लागणार नाही, तर ही जी व्याज आहे त्याच्यावर पण व्याज लागेल. म्हणजे टोटल याच्यावर व्याज लागेल, म्हणजे टोटल 5,500 वर व्याज लागेल. 5,500 वर व्याज लागेल. 5,500 चे 10% किती होता? शेवटचा शून्य काय करून द्या, इथे पॉईंट येऊन जाईल, म्हणजे 550 रुपये. म्हणजे किती? 550 रुपये. समजलं? आता टोटल रक्कम किती होऊन जाईल मग? ही 5,500 आणि 550 म्हणजे 6,050 रुपये होऊन जातील. 6,050 रुपये होऊन जातील, बरोबर? आता तिसऱ्या वर्षी व्याज, थर्ड इयर. आता तिसऱ्या वर्षी याच्यावर व्याज लागणार नाही, या टोटल रक्कमवर व्याज लागेल. म्हणून 6,050 चे 10%, 6,050 चे 10% किती होतील? शेवटचा घरानंतर पॉईंट होतील इकडे उजवी साईडला, म्हणजे किती रुपये? 605 रुपये. मग टोटल रक्कम किती होऊन गेली? आता टोटल रक्कम होऊन गेली बघा, 6,050 अधिक 605 म्हणजे हा 5, हा 6 आणि हा 6 म्हणजे 6,655 रुपये झाले. 6,655 रुपये झाले.
प्रश्न काय विचारलाय आपल्याला, चक्रवाढ व्याज किती. बरोबर, 6,655 रुपये झाले. 6,655 रुपये झाले. त्याने घेतले किती होते, 5,000. ते वजा करून घ्या. वरचं जे वजा बाकी ती काय राहील, ते व्याज राहील. म्हणजे 5 शून्य गेले 5, 5 शून्य गेले 5, 6 शून्य गेला 6, 6 5 गेला 1. 1,655 रुपये तुमचं व्याज झालं आहे. काय, 1,655 रुपये तुमचं व्याज झालं आहे. काय केलं आपण, पहिल्या वर्षाचं व्याज काढलं, ते व्याज मुद्दलामध्ये मिळवून घेतलं. बरोबर, या टोटल रक्कमचं व्याज काढलं, हे व्याज ह्या मुद्दलमध्ये मिळवून घेतलं. ही नवीन रक्कम आली आणि या नवीन रक्कमचं व्याज काढलं, ते त्या मुद्दलामध्ये मिळवून घेतलं. जी नवीन रास येईल, बरोबर, तिच्यातून पहिली मुद्दल तुम्ही वजा करून घेतली तर तुम्हाला काय मिळेल, व्याज मिळेल. किंवा तुम्ही असं पण करू शकले असते, या तिघांची बेरीज. बरोबर ना, या तिघांची बेरीज केली असती, पहिल्या वर्षाचं व्याज अधिक दुसऱ्या वर्षाचं व्याज अधिक तिसऱ्या वर्षाचं व्याज, या तिघांची बेरीज केली असती, तुम्हाला एकूण व्याज मिळालं असतं 1,655 झालं असतं. 1,655 झालं असतं. समजलं तुम्हाला काय करायचंय. बरोबर, यासाठी डायरेक्ट फॉर्म्युला आहे. यासाठी डायरेक्ट फॉर्म्युला आहे. तुम्हाला प्रत्येक प्रश्नात एवढं करायची गरज नाही. फॉर्म्युला काय ते सांगतो मी. बघा, फॉर्म्युला व्यवस्थित बघून घ्या. चक्रवाढ रास, चक्रवाढ रास. रास म्हणजे काय, बघा, तुम्ही पी मुद्दल एखाद्याकडून घेतली, त्याच्यावर व्याज आलं, मग तुम्ही टोटल रक्कम परत करणार आहे का नाही. त्या टोटल रक्कमला काय म्हणता, रास म्हणता. त्या टोटल रक्कमला काय म्हणता, रास. म्हणजे मुद्दल तर परत करायची जे, पण व्याज सुद्धा परत करायचं आहे. मग चक्रवाढ रासचा फॉर्म्युला काय आहे, पी म्हणजे मुद्दल कंसामध्ये 1 अधिक आर, आर म्हणजे व्याजदर, भागिला 100 कंसाचा टी वा घात, कंसाचा टी वा घात. टी म्हणजे काय, काळ, मुदत, जितक्या टाइमासाठी तुम्ही पैसे घेतले आहे ते म्हणजे टी. ही झाली चक्रवाढ रासचा फॉर्म्युला. आता तुम्ही इकडे बघा, जर तुम्हाला मुद्दल काढायची आहे, जर तुम्हाला व्याज काढायचंय, तर तुम्ही व्याज कसं काढणार, हा रास वजा ती मुद्दल. बरोबर ना, व्याज कसं येईल, रास हा पी इकडे प्लस, इकडे काय होईल मायनस, रास वजा मुद्दल, असं ते व्याज निघेल. बघू आपण चक्रवाढ व्याज कसं निघेल. चक्रवाढ व्याज, चक्रवाढ व्याज, तर ही रास, रास म्हणजे काय, हे पी इंटू 1 प्लस आर बाय 100 कंसाचा टी वा घात वजा ती मुद्दल, वजा ती रास वजा मुद्दल म्हणजे चक्रवाढ व्याज. बरोबर, असा हा फॉर्म्युला आहे. जर तुम्हाला चक्रवाढ रास विचारली तर वजा पी करायचं नाही, आणि चक्रवाढ व्याज विचारलं तर वजा पी करायचं. बघू आपण आता डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकू. विचारलं काय आपल्याला, चक्रवाढ व्याज, मग चक्रवाढ व्याज इक्वल टू पी कंसामध्ये 1 प्लस आर छेद 100 कंसाचा टी वा घात वजा पी. तुम्हाला व्याज विचारलंय का नाही, वजा पी करावं लागेल. बघू आपण आता. पी म्हणजे मुद्दल, मुद्दल किती घेतले, 5,000 रुपये. बरोबर, कंसामध्ये 1 अधिक आर म्हणजे व्याजदर, व्याजदर किती आहे 10 भागिला 100 कंसाचा टी वा घात, टी म्हणजे किती टाइम, 3 वर्ष, वजा पी, वजा पी, पी म्हणजे काय 5,000. बरोबर, आता इकडे बघू आपण काय काय 5,000. बघा, यांची बेरीज करून घेऊ. तिरकस बेरीज होईल, 100 ने याला गुणलं जाईल, 100 एका 100 अधिक 10, 100 अधिक 10 किती होता, 110 भागिला 100 त्याचा तिसरा घात वजा 5,000. बरोबर, आता बघा, हा शून्य गेला, हा शून्य गेला, काय उरलं 11/10, 11/10चा तिसरा घात काय होईल बघा, 5,000 गुणिला 11चा वर्ग, सॉरी 11चा घन, 11चा घन भागिला 10चा घन, 10चा घन किती होतो 1000 वजा 5,000. मग हा 1 शून्य गेला, 1 शून्य गेला, हा 1 गेला, हा 1 गेला, हा 1 गेला, हा 1 गेला, उरलं काय बघा 11चा घन किती होतो, करून पाहू आपण. 11चा घन इकडे करतो मी, 11चा वर्ग काय होतो 121 गुणिला 11 किती झालं, 11 एका 11 हातच्याला 1, 11 दुने 22 आणि 1 23 हातच्याला 2, 11 एका 11 आणि 2 13, 1331, 1331 घन झाला. इकडे करतो मी
म्हणजे बघा इथे काय उरलाय 5, इकडे 11चा घन 1331 वजा ही मुद्दल किती 5000, किती झालं बघा 5 1 5, 5 3 15 हातच्याला 1, 5 3 15 आणि 1 16 हातच्याला 1, 5 1 5 आणि 1 6 वजा 5000. ही वजाबाकी करू आपण. 5 शून्य गेला 5, 5 शून्य गेला 5, 7 शून्य गेला 6, 7 5 गेला 1, 1655 रुपये. बघा तेच उत्तर आलं होतं का नाही आपलं 1655 रुपये. म्हणजे फक्त एवढा फॉर्म्युला तुमच्या लक्षात असला पाहिजे, एवढं करायची गरज नाही. बरोबर समजलं असेल तुम्हाला. उत्तर काय आलं 1655 रुपये. जे उत्तर आपण पहिल्या मेथड निकाल होतं तेच उत्तर इकडे आलं आहे. आता दुसरं उदाहरण बघू. दुसरं उदाहरण बघू. दशादशे 20% दराने 2000 रुपयाचे चक्रवाढ व्याजाने 3 वर्षात किती पैसे मिळतील? बघा प्रश्न काय. प्रश्न असा विचारला आहे की किती पैसे परत मिळतील. तर पैसे परत मिळताना मुद्दल पण मिळते आणि व्याज पण मिळतं का नाही. म्हणजे टोटल रास परत मिळणार आहे. म्हणजे काय रास परत मिळणार आहे. काय विचारलं इथे चक्रवाढ व्याजचं विचारलंय. फॉर्म्युला काय येईल मग चक्रवाढ रासचा फॉर्म्युला येईल. बरोबर ना. चक्रवाढ रासचा फॉर्म्युला का बरं येईल कारण पैसे किती मिळतील म्हणजे मुद्दल आणि व्याज दोघी मिळून किती मिळतील असा तो प्रश्न आहे. रासचा फॉर्म्युला काय P कंसामध्ये 1 + R/100 कंसाचा T वा घात. आता -P करायची गरज आहे का नाही. -P केव्हा करता जेव्हा नुसतं व्याज विचारलंय तिथे. आता इथे टोटल रास विचारले म्हणजे -P करायची गरज नाही. बघू मग. P म्हणजे मुद्दल किती रुपये घेतले होते 2000 रुपये म्हणजे P किती आहे 2000 कंसामध्ये 1 अधिक R म्हणजे रेट किती दर होता 20 भागिला 100 कंसाचा T वा घात किती वर्षासाठी होतं 3 वर्षासाठी होतं. बरोबर. आता बघू 2000 गुणिला हे कसं होईल बेरीज बघा 100 ने इकडे गुणणार 100 एका 100 अधिक 20 120 भागिला 100 त्याचा तिसरा घात. हा शून्य गेला हा शून्य गेला किती उरले बघा 2000 गुणिला 12चा तिसरा घात खाली 10चा तिसरा घात किती होतो 1000 10चा तिसरा घात किती होतो 1000. हे शून्य गेले उरलं काय 2 गुणिला 12चा घन 12चा घन किती बघा 12चा वर्ग 144 गुणिला 12 12 चौका 48 4 12 चौका 48 4 52 12 1 12 आणि 5 17 बरोबर आहे का बघून घ्या 12 चौका 48 8 4 12 चौका 48 4 म्हणजे 52 2 5 12 1 12 आणि 5 17 बरोबर. 2 गुणिला 1728 वजा नाही आता बरोबर 2 गुणिला 1728 मग 1728 च्या दुप्पट किती होतं 1728 च्या दुप्पट करायचं आपल्याला 2 8 16 1 2 2 4 आणि 1 5 2 7 14 1 2 1 2 आणि 1 3 3456 रुपये त्याला रिटर्न करावे लागतील. काय सांगितलं मी 20% दराने 2000 रुपयाचे 3 वर्षासाठी किती रुपये परत करायचे त्याला 3456 रुपये त्याला परत करायचे आहे. समजलं तुम्हाला. मग त्यांनी असं विचारलं असतं चक्रवाढ व्याज किती तर चक्रवाढ व्याज किती आलं असतं बघा त्याने घेतले होते 2000 परत किती गेले 3456 म्हणजे जास्तीचे परत केले ते व्याज असेल का नाही म्हणजे 5 4 3 1 वरचं 1456 काय झालंय व्याज झालंय 2000 तिने मुद्दल तर परत केली 1456 काय झालंय व्याज झालं आहे असा तो प्रश्न होता. समजलं तुम्हाला. रास काढायची होती म्हणून -P केलं नाही फक्त कॅल्क्युलेशन करायचं होतं बाकी काहीच नाही. बरोबर. पुढचं उदाहरण बघू
राजूने एक रक्कम उधार घेतली व दोन वार्षिक हप्त्यात प्रत्येकी हप्ता 1440 रुपये प्रमाणे परत केली. चक्रवाढ व्याजाचा दर 20% असल्यास उधार घेतलेली रक्कम किती असा प्रश्न आहे. बघा, राजूने एक रक्कम उधार घेतली म्हणजे मुद्दल त्याने किती उधार घेतली ते आपल्याला माहित नाहीये. त्याने 1440 चे 2 हप्ते परत केले म्हणजे ती जी परत केलेली रक्कम आहे ती काय असणार? रास असणार. बरोबर. व्याजाचा दर आपल्याला दिलाय आणि 2 हप्त्यात परत केली, 2 वार्षिक हप्त्यात म्हणजे किती टाइमासाठी घेतली होती? 2 वर्षासाठी त्याने घेतली होती. आपल्याला समजलंय. पुढे काही एवढं अवघड नाही. मग बघा त्याने किती पैसे परत केले ते बघू आपण. त्याने 1440 चे 2 हप्ते परत केले. बरोबर. 1440 चे 2 वार्षिक हप्ते परत केले. किती झाले होते? 0 2 8 2 8 2 2 म्हणजे ते 2880 रुपये परत केले. ही झाली रास. ही काय झाली? चक्रवाढ रास. बरोबर ना. त्याने व्याज आणि मुद्दल दोघी परत केले असेल का नाही? मग चक्रवाढ रास किती झाली? 2880. मग चक्रवाढ रासचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला? चक्रवाढ रासचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला? P कंसामध्ये 1 + R/100 बघा रास किती आहे? 2880. त्याने पैसे किती घेतले ते आपल्याला काढायचे म्हणजे मुद्दल P आपल्याला काढायची. 1 + R किती आहे बघा? व्याजाचा दर 20 आहे. भागीला 100. टाइम किती असणार बघा? त्याने 2 वार्षिक हप्त्यात परत केली का नाही? म्हणजे पहिल्या वर्षाची 1 आणि दुसऱ्या वर्षाची 2 म्हणजे 2 वर्ष होतं का नाही टाइम? म्हणजे रेश/2. बघू आपण काय नाही. 2880 = P कंसामध्ये बघा काय होईल माहिती तुम्हाला? 100 इकडे जाईल, 100 × 100 अधिक 20 120/100 त्याचा वर्ग. 120/100 त्याचा वर्ग. हा 0 हा 0 कट होऊन जाईल. बरोबर. मग आता काय होईल बघा? हा 2880 = P इंटू काय? 12 × 12 भागीला 10 × 10. बरोबर. मग आपल्याला P काढायचा आहे. P एक साइड राहू द्या. जे P ला गुणतायत इकडे भागीला जातील, जे भागतायत इकडे काय जातील? गुणीला जातील. मग P = काय? इथे काढ तुम्ही. P = काय? हा 2880 बघा 12 P ला गुणताय का नाही? मग ते इकडे भागीला चालले जातील आणि 10 इकडे P ला भागताय का नाही? बरोबर. ते इकडे काय होऊन जातील? गुणीला चालल्या जातील. बघू मग काही एवढं अवघड नाहीये. 2880 × 10 × 10 12चा वर्ग किती होतो? 144. 12चा वर्ग किती होतो? 144. बघा 144 दुने 288. 144 दुने 288 काय उरलं? हा 20 हा 10 × 10 म्हणजे किती झालं ते? 2000. त्याने 2000 रुपये घेतले होते म्हणजे त्याने 2000 रुपये घेतले होते मुद्दल आणि परत किती केले? 2880 रुपये त्याने परत केले. असं ते उदाहरण होतं. समजलं का तुम्हाला? फक्त उदाहरणावरून आपल्याला गोष्टी काढायच्या होत्या आणि काय विचारायचं एवढं लक्षात घ्यायचं होतं. बाकी काही एवढं अवघड नव्हतं. बघा काय सांगतो मी. 1440 चे 2 हप्ते फेडले म्हणजे टोटल किती भरले? 2880 रुपये. जी टोटल रक्कम भरतो तिला आपण काय म्हणतो? रास म्हणतो. बरोबर. पुढे 2 वार्षिक हप्ते होते का नाही? म्हणजे टाइम 2 वर्षाचा होता. पुढे व्याजाचा दर किती होता? 20% म्हणजे R किती होता? 20%. तुम्हाला काढायचं काय होतं? मुद्दल. त्याने जी रक्कम घेतली आहे मुद्दल ती आपल्याला काढायची होती. बाकी काही एवढं अवघड नव्हतं. पुढचं एक्झाम्पल बघू.
पुढचं एक उदाहरण बघू. रंजनाने शिलाई मशीन उधारीवर घेतले होते. दोन वर्षात प्रति हप्ता 484 रुपये प्रमाणे पैसे परत केले. चक्रवाढ व्याजदर 10% असल्यास उधार घेतलेली रक्कम किती? पहिले तर प्रश्नामध्ये विचारलं काय, तर उधार घेतलेली रक्कम किती म्हणजे त्यांनी मुद्दल विचारली आहे. बरोबर. पी तुम्हाला काढायचं आहे. बघा चक्रवाढ व्याजदर दिलाय, लक्षात राहू द्या. आर दिलाय तुम्हाला किती? 10%. टाइम किती बघा, 2 वर्षात परत केले का नाही? 2 वर्षात परत केले म्हणजे टाइम किती आहे? 2 वर्ष. बरोबर. टाइम किती आहे? 2 वर्ष. किती पैसे परत केले? प्रति हप्ता 484. हप्ते किती भरले? 2. प्रत्येक हप्ता 484 रुपयाचा. टोटल रक्कम किती भरली असणार मग? 4 दुनी 8, 8 दुनी 16, हा चला 1 बेचोका 8 आणि 1 9, 968 रुपये तिने टोटल भरले आहे. जी रक्कम आपण टोटल परत करतो तिला काय म्हटलं जातं? रास म्हटलं जातं. इथे आपण चक्रवाढ रास म्हणू, कारण चक्रवाढ व्याजाने पैसे घेतले आहेत म्हणून चक्रवाढ रास म्हणू. आता काय एवढा अवघड नाही, फॉर्म्युला माहिती तुम्हाला. चक्रवाढ रास इक्वल टू P × 1 + R/100 वजा P करायची गरज नाही, कारण आपण रासचा फॉर्म्युला घेतोय. जर व्याजचा फॉर्म्युला घेतला असता तर वजा P केलं असतं. किमती टाकून द्या. 968 हा P 1 + R किती आहे? R 10% भागीला 100/T. बरोबर. टी म्हणजे टाइम किती दिलाय? 2 वर्ष. करू आता 968 इक्वल टू P काय होईल? 100 इकडे जाईल. 100 × 100 + 10 110 भागीला 100 चा वर्ग. हा 0 गेला शेवटचा आणि हा 0 गेला म्हणजे काय उरलं? 11/10. काय होईल बघा? 968 इक्वल टू P × 11 × 11 भागीला 10 × 10. आता करू आपण इकडे बघा. 11 इकडे गुणतोय का नाही P ला? इकडे जाताना काय होईल? भागीला. हा 10 इकडे भागतोय का नाही P ला? इकडे जाताना काय होईल? गुणीला. म्हणजे P इक्वल टू 968 गुणीला 10 × 10 म्हणजे काय? इथे 10 × 10 आणि इकडे 11 × 11. बघा 11 इकडे गुणत होता, इकडे भागतोय आणि इकडे 10 याला भागत होता P ला, इकडे गुणतोय. बरोबर. बघू आपण. 968 गुणीला 100 भागीला 11चा वर्ग काय होतो? 121. 11चा वर्ग काय होतो? 121. आता अशा गोष्टींचा भागाकार कसा करायचा? बघा कोणतं पण तुम्ही स्पर्धा परीक्षा द्या, तुमच्याकडे टाइम कमी असतो. त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन असं दिलेलं असतं की ज्यात भागाकार गुणाकार लवकर होईल. मग 968 ला 121 ने भाग जाईल. मग कसा भाग जाईल ते बघा. 121 ची फोड करा. 120 + 1 काय करा? 120 ची 21 ची फोड करा. 120 + 1 8 ने गुणा. का बर? ते शेवटी 8 दिसतोय का नाही? मग एकाला 8 ने गुणल्यावर 8 येते का नाही? मग 8 ने गुणलं काय झालं? 1 8 हे 8, 12 8 किती होता? 12 8 हे 96. मग 96 आणि वरचा 0 960. बघा 121 ला टोटल 8 ने गुणलं तुम्ही. 960 + 8 968 येत आहे का नाही? बरोबर ना. 121 ला 8 ने गुणलं तुम्ही, 968 येत आहे का नाही? म्हणजे डायरेक्ट भाग जातोय. समजलं असेल कसं केलं मी? फोड करून घेतली मग भागाकार केला. मग काय होईल? 121 × 121 121 8 हे 968. हा 8 × 100 म्हणजे किती झाले? 800 रुपये. किती झाले? 800 रुपये. म्हणजे त्या रंजनाबाईने 800 रुपयात शिलाई मशीन घेतलं. मुद्दल किती होती? 800 रुपये. पण तिने चक्रवाढ व्याजने घेतलं उधारीवर आणि 2 हप्त्यात पैसे दिले, तर पैसे किती दिले तिने? 968 रुपये.
म्हणजे 800 रुपयाचं मशीन कितीला पडलं तिला? 968ला. म्हणजे वरचे 168 रुपये तिने दिलेत, ते काय आहे मग? चक्रवाढ व्याज आहे. ते काय आहे? चक्रवाढ व्याज आहे. हे होतं चक्रवाढ व्याजचं बेसिक कन्सेप्ट. हे होतं चक्रवाढ व्याजचं बेसिक कन्सेप्ट. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रिमेनिंग टॉपिक घेऊ, चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याजवर काही जास्त प्रश्न आलेले नाही आतापर्यंत, त्याच्यामुळे 2 व्हिडिओमध्ये ते कव्हर होऊन जातं. पहिले बेसिक समजायला आणि दुसरे ज्या टाईपचे क्वेश्चन आले तेवढे टाईप. बरोबर. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपलं चक्रवाढ व्याज चॅप्टर संपून जाईल. बरोबर. तोपर्यंत घरीच राहा आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.